पण विमानातील एक क्रू मेंबर जो आहे तो तटकरेंची नातेवाईक असल्याचं कळतं, जिचं नाव अपर्णा महाडिक असं आहे. अपर्णा महाडिक ही सुनील तटकरे यांच्या भाच्याची बायको आहे आणि याविषयीची माहिती त्यांना कळताच सुनील तटकरे देखील प्रदेश कार्यालयातनं लगोलग बाहेर पडले. त्यांनी माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. विमानातील एक क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक असल्याचं कळतं, जिचं नाव अपर्णा महाडिक असं आहे. ही सुनील तटकरेंच्या भाच्याची बायको असल्याचं कळतं. या विमानातील क्रू मेंबर पैकी ह्याच त्या अपर्णा महाडिक आहेत. ज्या विमानातल्या 8 क्रू मेंबर पैकी एक मेंबर एअर होस्टेस आहेत त्या, आणि अर्थात त्या लंडनच्या दिशेने विमानातनं फ्लाय करत होत्या आणि ड्युटीवर असताना या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या भाच्याची बायको आहेत. गेल्या साधारण 20 वर्षापासून एअर इंडियामध्ये त्या आपल्या सेवा रुजू करतात, ते आपली सेवा रुजू करतात. आणि अर्थात आज असं काही घडेल म्हणजे आतापर्यंत अनेक उड्डाणं त्यांची झालेली असणार. आपल्या वेगवेगळ्या उड्डाणांमध्ये प्रवाशांना तिने आपल्या वतीने जी जबाबदारी त्या जबाबदारीतनं आपली सेवा देऊ केलेली असणार. पण असं काही घडेल हे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं आणि काही समजण्याच्या आतच आपण बघतोय हा अपघात घडलेला आहे. 242 प्रवासी आणि या 242 प्रवाशांपैकी कोणी वाचलं असेल ही शक्यता कमी आहे. अधिक तपशील आपण जाणून घ्यात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर. प्रणाली, दुःखद आपण बघतोय या विमानातील एक क्रू मेंबर अपर्णा महाडिक ह्या देखील या अपघातात वाचू शकल्या नाहीयेत. अतिशय दुर्दैवी ही घटना आहे. भारताच्या इतिहासातली ही अत्यंत दुःखद अशी घटना म्हणावी लागेल. अपर्णा महाडिक या महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नेत्यांच्या नातेवाईक जरी असल्या तरी सुद्धा त्या महाराष्ट्रीयन आहेत आणि या दुर्दैवी घटनेमध्ये त्या सुद्धा वाचू शकल्या नाही. ही अत्यंत दुःखद आणि शोककारक अशी घटना आपल्याला म्हणावी लागेल. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत आणि मघाशी ज्यावेळेला या घटनेची माहिती सुनील तटकरे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी तातडीनं ते प्रदेश कार्यालयातून गेले. जात असताना त्यांना या घटनेमुळे किंवा या बातमीमुळे इतका धक्का बसला की त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यावेळेला आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती की या दुर्घटनेमध्ये त्यांच्या कोणी जवळच्या नातेवाईक या गेलेल्या असू शकतात. परंतु ते जाताना अत्यंत अस्वस्थ दिसत होते, दुःखी दिसत होते. आणि आता ही बातमी येते आहे की अपर्णा महाडिक ज्या एक क्रू मेंबर होत्या या फ्लाईटच्या, या सुनील तटकरे यांच्या जवळच्या नातेवाईक सुद्धा आहेत. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे भारताच्या इतिहासातली आणि त्यात महाराष्ट्रातल्याही काही जणांचा समावेश आहे. ही महाराष्ट्रासाठी सुद्धा तेवढीच दुःखद बातमी आपल्याला म्हणावी लागेल. यावरती सुनील तटकरेंनी काही ते माध्यम अर्थात बोलणं अशक्य म्हणावं, घरातला एक व्यक्ती गेलाय आणि त्याचं दुःख फार मोठं असतं. म्हणून तर आपल्याला आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं कळतंय की काही न बोलता सुनील तटकरे त्वरित प्रदेश कार्यालयातनं बाहेर पडले. पुढली ब्रेकिंग न्यूज आपण